नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मार्गी मॉर्निंगमध्ये। आजच्या वर्तमानपत्रामध्ये परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या घडामोडी आलेल्या आहेत, त्यांचा आपण आढावा घ्यायला थेट सुरुवात करणार आहोत। पहिली बातमी आहे द हिंदूमधली पहिल्याच पानावरची। बातमीचं टायटल आहे 5 जजेस सुप्रीम कोर्ट बेंच टू रिव्ह्यू वर्डिक्ट अपहोल्डिंग आधार ऑन मंडे। आधार ॲक्ट जो आहे तर त्याच्यावरती जे प्रिव्हियस वर्डिक्ट दिलेलं सुप्रीम कोर्टने तर त्याला चॅलेंज केलं गेलेलं आणि त्याचा रिव्ह्यू घेणारी पिटिशन दाखल केली गेली होती आणि त्याच्यावरती मंडेला म्हणजे आज सुप्रीम कोर्ट निर्णय देणार आहे। तो एक रिव्ह्यू ऑफ मेजॉरिटी वर्डिक्ट आहे। याच्यापूर्वी एक मेजॉरिटी वर्डिक्ट दिलेलं आधार ॲक्टवरती। आधार ॲज अ रिझनेबल रिस्ट्रिक्शन ऑन इंडिव्हिज्युअल प्रायव्हसी टू फुलफिल द गव्हर्नमेंट्स लेजिटिमेट एम टू प्रोव्हाइड डिग्निटी टू द पुअर, असं मेजॉरिटी वर्डिक्टने त्यावेळेला सांगितलं होतं। तर आता याच्यामध्ये काही की टर्म्स आहेत, म्हणजे मेजॉरिटी वर्डिक्ट म्हणजे काय असतं, त्याच्यानंतर रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स म्हणजे रास्त बंधनं असतील तर ते काय आहे, त्यानंतर लेजिटिमेट एम याचा अर्थ काय होतो, या सगळ्या टर्म्स आपणाला माहिती असणं परीक्षेच्या दृष्टिकोनातून विशेष करून पॉलिटिकल सायन्स ऑप्शनलला आणि GS2ला महत्त्वाचं ठरेल। जस्टिस चंद्रचूड हे त्या बेंचमध्ये होते, तर त्यांनी त्यावेळी डिसेंट दिलेला। ते असं म्हटलेलं की आधारला त्यांनी अनकॉन्स्टिट्युशनल असं त्यावेळी डिक्लेअर केलं होतं। आता तो वर्डिक्ट ऑफ डिसेंट होतं त्यांचं की त्यांनी त्या ह्याच्यामध्ये अनकॉन्स्टिट्युशनल म्हणून नकार दिला होता। आता याचा परीक्षेच्या दृष्टिकोनातून कसा विचार करायला पाहिजे, तर आधार ॲक्ट काय आहे, आधार ॲक्ट काय आहे आणि तो ज्यावेळी संमत झाला किंवा पास केला गेला तर तो ॲज अ मनी बिल पास केला गेला होता। मग मनी बिल असेल तर मनी बिल कॉन्स्टिट्यूशनच्या कोणत्या आर्टिकलमध्ये सांगितलं गेलं आहे, मराठीमधून आपण पाहत असू तर मनी बिल धनविधेयक असेल, अर्थविधेयक असेल, याच्यामध्ये काय फरक आहे का, असेल तर तो काय आहे, कोणत्या कलमामध्ये सांगितला गेलेला आहे। त्याच्यानंतर मनी बिल म्हणून पास करण्यापाठीमागचं कारण काय होतं, म्हणजे ज्या पद्धतीनं म्हटलं जातं की ज्यावेळी एखादं मनी बिल मांडलं जातं तर त्यावेळी राज्यसभेला कमी अधिकार असतात, मग राज्यसभेला सुपरसिडिंग करण्यासाठी मनी बिलमधून आधार ॲक्टला मांडलं गेलं का, हा देखील एक त्याच्यामध्ये चर्चेचा विषय होता। मनी बिल आल्यानंतर कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया हा देखील काय आहे हे माहिती असणं गरजेचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून। त्यानंतर आधारशी संबंधित काही इश्यूज आहेत, म्हणजे आधार आणि पॅन लिंकेजचा जो काही इश्यू आहे तो काय आहे, त्याला देखील किंवा त्याच्या व्हॅलिडिटीला देखील चॅलेंज केलं गेलं होतं। आता पॅनमध्ये जी इन्फॉर्मेशन आहे, पॅन कार्डमध्ये जी इन्फॉर्मेशन असेल तर ती इन्कमशी रिलेटेड असते आणि याच्यामध्ये डेमोग्राफिक इन्फॉर्मेशन पर्टेनिंग टू वन्स इन्कम स्टेटमेंट शल नॉट इन्क्लूड इन इट असं सांगितलं गेलं होतं। मग जर इन्कमशी रिलेटेड इन्फॉर्मेशन पॅन कार्डमध्ये असेल तर ती आधार याचे डेमोग्राफिक इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवण्यामध्ये जॉईन करायला पाहिजे का, हा एक त्याच्यामध्ये इश्यू महत्त्वाचा होता। सेक्शन 139AA ऑफ द इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 मेड इट कंपल्सरी टू लिंक आधार विथ पॅन। आधार आणि पॅन हे एकमेकांशी जोडणं हे इन्कम टॅक्स ॲक्ट 1961च्या सेक्शन 139AA कंपल्सरी केलं गेलं होतं। आता सेक्शन विचारात घ्यायला पाहिजे का, किंवा जो सबसेक्शन आहे तो अभ्यासायला पाहिजे का, तर याच्यावरती थेट क्वेश्चन्स आयोगाने यापूर्वी विचारलेले आहेत, जसं डिस्कस सेक्शन 66A ऑफ IT ॲक्ट विथ रेफरन्स टू द ॲलिग्ड व्हायोलेशन्स ऑफ आर्टिकल 19 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन। हा 2013 साली थेट प्रश्न आयोगाने विचारला होता। त्यामुळे हे जे सेक्शन्स आहेत म्हणजे इन्कम टॅक्स ॲक्टचे जे 139AA असेल, 139AA2 असेल, हे सेक्शन जे आहेत ते लक्षात घ्यायला पाहिजेत। 139AA जसं सांगतो की आधारला पॅन जोडणं मॅन्डेटरी आहे, तसंच 139AA2 याच्याबद्दल बोलतो की समजा एखादी व्यक्ती असेल आणि ती आधारला पॅन लिंक करण्यासाठी फेल ठरली किंवा तिला लिंक ते करता आलं नाही तर तिचं पॅन इनव्हॅलिड ठरवलं जाईल, असं 139AA2 सांगतोय। आणि इफ फेल्स टू लिंक पॅन इनव्हॅलिड पर्सन ट्रीटेड ॲज नेवर अप्लाइड फॉर पॅन, म्हणजे त्या व्यक्तीने कधीही पॅनसाठी अप्लाय केलं नव्हतं असं समजलं जाईल, असा हा सेक्शन सांगतोय। देन याच्या संदर्भात आणखी कोणता इश्यू असेल आधारच्या संबंधीमध्ये, तर बायोमेट्रिक इन्फॉर्मेशन आपली सगळी आधारमध्ये स्टोअर राहते। तर इश्यूज ऑफ ट्रान्सफर ऑफ सेन्सिटिव्ह पर्सनल डेटा ऑफ सिटीजन टू फॉरेन एंटिटीज, म्हणजे असं म्हटलं जातं की UIDAI जे आहे तर ती एक फॉरेन म्हणजे डेटा स्टोअर करून ठेवणारी जी कंपनी आहे तर ती एक फॉरेन एंटिटी आहे।
मग ती असेल तर मग डेटा, आपला जो पर्सनल डेटा आहे तो शेअर होऊ शकतो का त्यांच्याकडे, हा एक इश्यू त्याच्यामध्ये कन्सर्नचा होता. त्याच्यानंतर आधार बिल, मगाशी मी ज्या पद्धतीनं म्हटलं की आधार बिलला मनी बिल म्हणून पास केलं गेलं होतं, तर मनी बिल म्हणून पास करण्याचा एखादं विधेयक हे धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाचा असतो, तर तो पाहून घ्यायला पाहिजे. मग त्याच्यावरून एक क्वेश्चन एक्सपेक्टेड आपण असा करू शकतो की इज लोकसभा स्पीकर्स डिसिजन टू पास अ बिल ॲज मनी बिल इज अमेनेबल टू ज्युडिशियल रिव्ह्यू. म्हणजे लोकसभेचे जे सभापती असतात त्यांचा जो निर्णय आहे की कोणत्याही विधेयकाला मनी बिल म्हणून ठरवण्याचा किंवा पास करण्याचा, तर तो जो अधिकार आहे तो ज्युडिशियल रिव्ह्यूच्या अंतर्गत म्हणजे न्यायिक पुनर्विलोकनाच्या अंतर्गत येतो का, हा क्वेश्चन एक्सपेक्टेड असू शकतो. त्याच्यानंतर आधारशी रिलेटेड किंवा हा जो सगळा प्रायव्हसीचा क्वेश्चन आहे, म्हणजे आधारमधली इन्फॉर्मेशन त्याची प्रायव्हसी असेल, तर याच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्ट केसेस कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या आहेत हे देखील बघणं तितकंच गरजेचं आहे. जसं की याच्याशी रिलेटेड जस्टिस KS पुट्टास्वामी वर्सेस युनियन ऑफ इंडिया ही खूप फेमस केस आहे, जी की राईट टू प्रायव्हसी आणि आधार जे आहे त्याच्या संदर्भामध्ये भाष्य करते. म्हणजेच काय की आधारवरून एक न्यूज आली, सुप्रीम कोर्टचा बेंच त्याला रिव्ह्यू करणार आहे, त्याच्या अनुषंगानं आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार करताना आधार ॲक्टच्या सगळ्या डिटेल्स घेणं, त्याच्याशी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स कोणते त्याच्यावरती विचारले गेलेत याचा आढावा घेणं, सुप्रीम कोर्टच्या केसेस कोणत्या कोणत्या विचारल्या गेलेत त्याच्यावरती हे पाहून घेणं आणि त्याचे सेक्शन्स सब क्वेश्चन्स काय आहेत याचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर याच्यावरती आणखी काय क्वेश्चन्स विचारले गेलेत, जसं की 2017ला हा थेट प्रश्न आलेला, एक्झामिन स्कोप ऑफ फंडामेंटल राईट्स इन द लाईट ऑफ सुप्रीम कोर्ट जजमेंट ऑन राईट टू प्रायव्हसी. आता मी जे म्हटलं की जस्टिस पुट्टास्वामी केस जी आहे ती राईट टू प्रायव्हसीच्या संदर्भातच आहे, तर त्याचा जो स्कोप आहे म्हणजे राईट टू प्रायव्हसीचा स्कोप फंडामेंटल राईटच्या अनुषंगाने जे सुप्रीम कोर्टचं जजमेंट आलेलं त्याच्यावरती 2017ला थेट खूप प्रश्न विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर 2014 साली, 15 साली, 2012 साली सुप्रीम कोर्ट आणि हे जे डिस्प्यूट्स आहेत की एखाद्या ॲक्टला सुप्रीम कोर्ट रिव्ह्यू करू शकतं का, या अनुषंगाने क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो आपला टॉपिक आहे डिस्कशनचा तो म्हणजे की द इंडियन एक्सप्रेसला, इंडियन एक्सप्रेस न्यूजपेपरमध्ये जे वरच्या बाजूला वर्ल्डली वाईज म्हणून जो एक कोट येतं, दररोज ते एक कोट येत असतं, तर ते आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून कसं महत्त्वाचं आहे. म्हणजे ह्या बारीक गोष्टी आहेत की कुठेतरी छोटी कोपऱ्यामध्ये न्यूज आली आहे, वरती कुठेतरी एक कोट आलं आहे किंवा एखाद्या आर्टिकलमध्ये एखादं कोट आलं आहे, एखाद्या बुकचं नाव आलं आहे, तर हे आपण परीक्षेमध्ये कसं यूज करू शकतो किंवा कसं रिलेट करू शकतो हे दाखवणंच हा मार्गीचा महत्त्वाचा इनिशिएटिव्ह आहे या माध्यमातून. तर आता आजचं जे कोट होतं की दोज हू फेवर फ्रीडम अँड डिप्रिकेट ॲजिटेशन वॉन्ट क्रॉप्स विदाउट प्लगिंग द ग्राउंड. म्हणजे जे स्वातंत्र्याचा पुरस्कार करतात किंवा स्वातंत्र्याचं समर्थन करतात पण आंदोलनाचा किंवा चळवळीचं समर्थन करत नाहीत किंवा त्याला विरोध करतात, ते म्हणजे असं होईल की जमीन न नांगरता पिकाची अपेक्षा करणं, अशा पद्धतीचं एक कोट आज वर्ल्डली वाईजमध्ये फ्रेडरिक डग्लस यांचं आलं होतं. तर आता हे आपण म्हणू की हे कसं इम्पॉर्टंट आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तर आत्ताच जो पेपर झाला 2020च्या मेन्सचा जो पेपर झाला 2-3 दिवसापूर्वी एसीचा, तर त्याच्यामध्ये अशाच पद्धतीचं एक कोट विचारलं गेलं होतं. एसीला 125 मार्काला. तो क्वेश्चन होता की शिप्स डू नॉट सिंक बिकॉज ऑफ वॉटर अराउंड देम, शिप्स सिंक बिकॉज ऑफ वॉटर दॅट गेट्स इन टू देम. तर हे कोट, मग हे कोट आहे असं आत्ताच्या 2020च्या मुख्य परीक्षेमध्ये निबंधाकरता 125 मार्काला विचारलं गेलं होतं. त्यामुळे वर्ल्डली वाईजमध्ये जे कोट येतात तर ते घेणं, ते लिहून बघणं हे आपल्या बाजूने जबाबदारी असायला पाहिजे. त्याच्यानंतर इंडियन एक्सप्रेसमध्ये पेज 9वरती द ओपन क्लासरूम नावांचं अरविंद गुप्तांचं एक आर्टिकल आलेलं आहे आज. Pandemic as an opportunity to reimagine school as places for community learning where children of all backgrounds can study together. म्हणजे पॅन्डेमिकला एक एज्युकेशनमध्ये रिफॉर्म करण्याची अपॉर्च्युनिटी म्हणून पाहायला पाहिजे का. मग तसं जर आपण पाहत असू तर त्याच्या अनुषंगाने काय रिफॉर्म्स अपेक्षित आहेत किंवा होऊ शकतात, त्याच्या अनुषंगाने ते एक चांगलं आर्टिकल आलेलं आहे. त्याच्यामध्ये मी आत्ता जसं म्हटलं की कोड जसं आपण कुठं यूज करू शकतो, एसेमध्ये असेल, इथिक्सच्या पेपरमध्ये असेल, तर त्या अनुषंगाने याच्यामध्ये काही महत्त्वाच्या बाबी आहेत. जसं की स्कूल इज डेड नावाचं 1960चं एव्हरेट रॅमरचं जे लिखाण होतं तर त्याला त्याच्यामध्ये कोट केलेलं आहे. स्कूल इज डेड म्हणजे आता स्कूल इज डेड असेल तर मग तिथून पुढं काय चर्चा सुरू झाल्या. 60च्या दशकामधली मोठी चर्चा होती स्कूल इज डेडच्या अनुषंगाने. त्यानंतर मोस्ट स्कूल्स आर केज्ड जेल्स, म्हणजे मोस्ट स्कूल्स बहुतेक करून जास्त शाळा या केज्ड जेल्स आहेत, म्हणजे त्या
कारागृह आहेत. मग हे असं आपण ज्यावेळी म्हणत असू त्यावेळी मग एज्युकेशनच्या दृष्टिकोनातून, म्हणजे एज्युकेशन म्हणजे काय या दृष्टिकोनातून व्यापक विचार होणं गरजेचं आहे. म्हणजे एज्युकेशन म्हणजे फक्त शाळांमध्ये दिलं जातं तेच आहे का? मग तसं असेल तर मार्क ट्वेनचं एक फेमस कोट आहे की मी शाळा सोडली कारण ती माझ्या शालेय शिक्षणाच्या आड येत होती. मग हे शाळा आणि शिक्षण यांचा संबंध काय आहे? मग शिक्षणासाठी शाळेतच जाणं गरजेचं आहे का? याच्यामध्ये तर म्हटलं गेलं की शाळा म्हणजे केज द जेल्स आहेत. मग अशा सगळा व्यापक दृष्टिकोनातून विचार होणं गरजेचं आहे, जो की एसएच्या पेपरसाठी आपल्याला महत्त्वाचा ठरू शकतो. त्याच्यानंतर एक कोलारमधलं, कर्नाटकमधलं कोलारमधलं एक चांगलं उदाहरण याच्यामध्ये दिलेलं आहे. डेव्हिड हॉसबर्गची नील बाग स्कूल म्हणून एक जी शाळा आहे, तर त्यांनी कशा पद्धतीनं कम्युनिटी लर्निंगचा उपक्रम राबवला कोलारमध्ये, कर्नाटकामध्ये, हे एक चांगलं उदाहरण याच्यामध्ये आलेलं आहे, जे आपण वेगवेगळ्या आन्सर्समध्ये एक गुड इनिशिएटिव्हच्या अंतर्गत लिहू शकतो किंवा त्याला वापरू शकतो. त्याच्यानंतर पुढची जी बातमी आहे ती आहे आजच्या द हिंदूमध्ये पेज नंबर 10 वरती 10व्या पानावरती एक छोटीशी बातमी डाव्या कोपऱ्यामध्ये आलेली आहे. त्याचा सिलेबसची रिलेव्हन्स कुठं आहे? बातमीचं टायटल हे होतं, लेबर मिनिस्ट्री लाईकली टू गिव्ह शेप टू नॅशनल एम्प्लॉयमेंट पॉलिसी बाय डिसेंबर. NEP नॅशनल एम्प्लॉयमेंट पॉलिसी जी आहे त्याच्या अनुषंगाने बातमी होती. आता हा आपल्या सिलेबसला कुठं रिलेट होतो आहे? म्हणजे आपला जो मार्गी ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये जो सिलेबस हा मुख्य, म्हणजे सिलेबस असेल, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स असतील, स्टँडर्ड किंवा अथॉरिटिव्ह मटेरियल असेल, तर सिलेबसला हा कुठे रिलेट होतो टॉपिक? तर GS3मध्ये इश्यूज रिलेटेड टू एम्प्लॉयमेंट. इश्यूज रिलेटेड टू एम्प्लॉयमेंट हा GS3चा जो आपला टॉपिक आहे त्याच्यामध्ये नॅशनल एम्प्लॉयमेंट पॉलिसीचा समावेश होतो. त्यानंतर GS2मध्ये गव्हर्नमेंट पॉलिसीज अँड इंटरव्हेन्शन्स, इश्यूज अँड इट्स इम्प्लिमेंटेशन हा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये देखील नॅशनल एम्प्लॉयमेंट पॉलिसीचा समावेश होतो. आता याच्या अनुषंगाने परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय विचार करायला पाहिजे आपण? तर जी नॅशनल एम्प्लॉयमेंट पॉलिसी आहे याच्या संदर्भामध्ये पाठीमागच्या म्हणजे 2020मध्ये देखील बरीचशी चर्चा झाली होती. 4 कोड होते, लेबर कोड होते. तर ते 4 लेबर कोड जे आहेत ते एकावेळी पास करून नॅशनल एम्प्लॉयमेंट पॉलिसी जी आहे ती गव्हर्नमेंटला पुढं आणायची होती. तर ते 4 लेबर कोड कोणते होते हे माहिती असायला पाहिजे. जसं की पहिला होता इंडस्ट्रियल रिलेशन्स, दुसरा होता सोशल सिक्युरिटी, तिसरा होता ऑक्युपेशनल हेल्थ सेफ्टी अँड वर्किंग कंडिशन्स आणि चौथा होता कोड ऑन वेजेस. तर याच्यातले जे 3 आहेत म्हणजे कोड ऑफ वेजेस व्यतिरिक्त जे पहिले 3 आहेत तर ते संमत केलेले आहेत ऑलरेडी, आणि कोड ऑन वेजेसवरती आत्ता बरीचशी चर्चा त्या अनुषंगाने सुरू आहे, संमत होण्याच्या याच्या अनुषंगाने. मग आता हा जो सर्वे आहे तर तो सर्वे म्हणजे लेबर कोड असतील, मग 4 लेबर कोड आहेत आणि 4 सर्वे देखील याच्या अनुषंगाने होणार आहेत. तर हा सर्वे कोण करणार आहे हा देखील महत्त्वाचा भाग आहे याच्यामधला. म्हणजे नॅशनल एम्प्लॉयमेंट पॉलिसी तर फ्रेम करायची आहे डिसेंबर 2021पर्यंत. तर मग त्या अनुषंगाने हा जो सर्वे आहे तर तो कोण कंडक्ट करेल? तर तो लेबर ब्युरोच्या माध्यमातून कंडक्ट होईल. मग हा लेबर ब्युरो काय आहे हे आपल्याला माहिती असणं परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. जसं की आता हा लेबर ब्युरो आहे तो मग त्याच्यावरून क्वेश्चन्स काही येऊ शकतात की जे आपल्या प्रिलिम्सला किंवा मुख्य परीक्षेला थेट पडू शकतात. उदाहरणार्थ अबाउट लेबर ब्युरो फंक्शन्स आणि कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत लेबर ब्युरो काम करतोय. त्यानंतर अबाउट नॅशनल एम्प्लॉयमेंट पॉलिसी प्रोव्हिजन्स अँड देअर ऑब्जेक्टिव्ज. देन एक्झामाइन मेन प्रोव्हिजन्स ऑफ नॅशनल चाइल्ड पॉलिसी हा 2016 साली विचारलेला प्रश्न होता नॅशनल चाइल्ड पॉलिसीच्या अनुषंगाने. तर तसाच प्रश्न नॅशनल एम्प्लॉयमेंट पॉलिसीच्या अनुषंगाने आपण तयार करायला पाहिजे. त्यानंतर द रोल ऑफ लेबर ब्युरो इन फॉर्मेशन ऑफ नॅशनल एम्प्लॉयमेंट पॉलिसी. रोल ऑफ लेबर ब्युरो जो आहे तर त्याची भूमिका नॅशनल एम्प्लॉयमेंट पॉलिसी तयार करण्यामध्ये काय आहे? तर अशा अनुषंगाचा प्रश्न देखील एक्सपेक्टेड आहे. कारण 1994 साली रोल ऑफ प्लॅनिंग कमिशन इन पब्लिक पॉलिसी असा 40 मार्काला मुख्य परीक्षेला प्रश्न सरळ विचारला गेला होता. त्याच्यानंतर नॅशनल एज्युकेशन पॉलिसीवरती आत्ता 2020मध्ये जो नुकताच पेपर झाला तर त्याच्यामध्ये 15 मार्काला क्वेश्चन विचारला गेलेला आहे. त्यामुळे ज्या या पॉलिसीज आहेत, नॅशनल एम्प्लॉयमेंट पॉलिसी असेल, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी असेल, हा आपल्या सिलेबसचा आणि क्वेश्चनचा नेहमीच एक भाग राहिलेला आहे. त्यानंतर पुढची जी न्यूज आहे ती आजच्या इंडियन एक्सप्रेसला पेज नंबर 10 वरती एक्सप्लेंड, इंडियन एक्सप्रेस एक्सप्लेंड पेजवरती आलेली आहे. फार्म प्रोटेक्ट्स बिग पिक्चर नावाने ती न्यूज आलेली आहे. तर हा टॉपिक आपल्याला GS3मध्ये सिलेबसचा जो भाग आहे म्हणजे न्यूज सिलेबसला रिलेट करणं. GS3मध्ये क्रॉपिंग पॅटर्न्स इश्यूज रिलेटेड टू फार्मिंग सेक्टर्स हा जो आपला सिलेबसचा टॉपिक आहे त्याला रिलेट होतो. तर याच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे इनपुट्स दिलेले आहेत किंवा महत्त्वाचे क्वेश्चन आन्सर टाईपमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यामधून काही आपल्याला महत्त्वाचे इनपुट्स मिळू शकतात, जसं की करंट सिच्युएशन ऑफ लँड इन ॲग्रिकल्चर. त्यानंतर व्हॉट पर्सेंटेज ऑफ कंट्रीज वर्कफोर्स एंगेज्ड इन ॲग्रिकल्चर इन इंडिया. देन आर व्हीट अँड राईस द ओनली क्रॉप्स फॉर विच फार्मर्स रिसीव्ह MSP.
व्हीट आणि राईस हे दोनच अशी पिकं आहेत का ज्याच्यासाठी शेतकऱ्यांना MSP मिळते. तर टोटल 23 क्रॉप्स आहेत की ज्याच्यासाठी MSP डिक्लेअर केली गेलेली आहे. तर हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्याच्यानंतर व्हीट आणि राईसच्या अनुषंगाने आत्ताचा जो पेपर झाला 2020चा, तर त्याच्यामध्ये मुख्य परीक्षेला एक क्वेश्चन विचारला गेला होता. व्हॉट आर द मेजर फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर मेकिंग राईस व्हीट सिस्टम अ सक्सेस? इन स्पाइट ऑफ दिस सक्सेस, हाऊ हॅज दिस सिस्टम बिकम बोर्न इन इंडिया? अशा पद्धतीचा एक क्वेश्चन 2020मध्ये आता नुकताच राईस व्हीट सिस्टीमवरती विचारला गेला होता. त्यामुळे ही न्यूज त्या अनुषंगाने देखील महत्त्वाची ठरते. त्याच्यानंतर व्हॉट आर द सबसिडीज गिवन टू ॲग्रिकल्चर इन इंडिया? ॲग्रिकल्चर म्हणजे शेती क्षेत्राला कोणत्या कोणत्या प्रकारच्या सबसिडीज अनुदानं दिली जातात, तर हे देखील माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर टॅक्स नेट टॅक्स्ड आहे का ॲग्रिकल्चर सेक्टर, हे देखील माहिती असायला पाहिजे. त्याच्यानंतर रोल ऑफ गव्हर्नमेंट इन गेटिंग फार्मर्स फेअर प्राइजेस, फार्मर्सना फेअर प्राइजेस मिळवून देण्यामध्ये गव्हर्नमेंटचा रोल काय आहे, या अनुषंगाने देखील प्रश्न आपण एक्सपेक्ट करू शकतो. त्याच्यानंतर आज एक द हिंदूमध्ये पेज नंबर 6वरती न्यूज आलेली आहे. फेल्ड बाय फायर नावाचं टायटल आहे त्याच्यामध्ये. आता जी भंडाऱ्यामध्ये दुर्घटना घडली रुग्णालयामध्ये, त्याच्या अनुषंगाने ती न्यूज आलेली आहे. या पद्धतीच्या दुर्घटना बऱ्याच घडलेल्या आहेत. म्हणजे जी भंडाऱ्यातली आत्ताची न्यूज असेल, उत्तर प्रदेशमध्ये काही दिवसांपूर्वी झालेली असेल, बिहारमधली असेल, त्यानंतर जळगावच्या रुग्णालयामध्ये घडलेली घटना असेल, जिथंही अशाच पद्धतीनं थोड्याशा वेगळ्या कारणामुळे, मग त्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह निग्लिजन्स म्हणता येईल का, किंवा इतर जी काही कारणं आहेत त्याच्यामुळे जो झालेला बालकांचा मृत्यू असेल, तर या अनुषंगाने ही न्यूज इम्पॉर्टंट ठरते. तर याच्यामध्ये जे महत्त्वाचे इनपुट्स दिलेत ते आपल्याला आन्सर रायटिंगमध्ये महत्त्वाचे ठरू शकतात. जसं की रिव्ह्यू ऑफ इंडियन हॉस्पिटल फायर्स पब्लिश्ड इन जर्नल ऑफ क्लिनिकल ॲनेस्थेशिया आयडेंटिफाईड हायर ऑक्सिजन अवेलेबिलिटी इन ICU आर प्रायमरी कॉज. म्हणजे भारताच्या हॉस्पिटल्समध्ये ज्यावेळी अशा पद्धतीची आग लागते, तर त्यावेळी ICU युनिट जे आहेत तिथं ऑक्सिजन सिलेंडर जे असतात, तर ते ऑक्सिजन सिलेंडर तिथं असणं हा प्रायमरी म्हणजे प्राथमिक कारण आहे त्याचं, असं या जर्नल ऑफ क्लिनिकल ॲनेस्थेशियामध्ये सांगितलं गेलेलं आहे. आता हे ॲज इट इज आपल्याला कोट करता येऊ शकतं की जर्नल ऑफ क्लिनिकल ॲनेस्थेशियामध्ये अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर या अनुषंगाने माहीत असलेली गोष्ट कोणती आणखी पाहिजे की ऑक्सिजन मॉनिटर जे आहेत, म्हणजे ऑक्सिजन मॉनिटर्स जे आहेत, तर त्यांची जी लेवल आहे तर ती नॉर्मल किंवा सेफ्टी नॉर्म्सच्या अनुषंगाने त्याची लेवल किती असायला पाहिजे. तर US नॅशनल फायर प्रोटेक्शन असोसिएशनचं असं म्हणणं आहे की 23.5% म्हणजे 23.5% ही लेवल जी आहे ती सेफ नॉर्म म्हणून गृहीत धरली जाऊ शकते. याच्या अनुषंगाने आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून कोणत्या गोष्टी माहिती पाहिजेत, तर पहिलं फायर सेफ्टी ऑडिट काय आहे, हा आपल्याला GS4मध्ये इम्पॉर्टंट टॉपिक आहे की फायर सेफ्टी ऑडिट. GS2लाही तुम्ही हे यूज करू शकता. त्याच्यानंतर NBSC काय आहे, म्हणजे नॅशनल बिल्डिंग सेफ्टी कोड, याच्याबद्दल सगळ्या डिटेल्स आपल्याला माहिती पाहिजेत. त्याच्यानंतर महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षण उपाययोजना कायदा 2006 या टॉपिकवरती कालच्या मार्गी मॉर्निंगमध्ये देखील सविस्तर चर्चा झालेली आहे, आपण त्याला देखील रेफर करू शकता. त्याच्यानंतर पुढचा जो आजची बातमी आहे ती म्हणजे लोकसत्तामधली आहे. लोकसत्ताला पाठीमागच्या सोमवारच्या मार्गी मॉर्निंगमध्ये ज्या पद्धतीनं मी सांगितलेलं की लोकसत्तामध्ये RBI म्हणजे भारताची जी काही मध्यवर्ती बँक आहे, ती मध्यवर्ती बँक आणि तिचा जो बँकिंग व्यवस्थेचा एकूण जो लेखाजोखा आहे, तर त्याचा आढावा घेणारी एक नवीन लेखमालिका सुरू केली गेली आहे. तर ती लेखमालिका दर सोमवारी त्याच्यावरती आर्टिकल्स येत राहतात. तर त्याची आज देखील आर्टिकल आलेलं आहे ज्याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट इनपुट्स आहेत की प्रिलिम्सला ॲज इट इज ते विचारले जाऊ शकतात, UPSCमध्ये देखील आणि MPSCमध्ये, म्हणजे दोन्ही ठिकाणी ते विचारले जाऊ शकतात. जसं की तो प्रबंध सांगितलेला आहे की द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन, बाबासाहेबांचा जो प्रबंध होता तर त्याचा रिलेव्हन्स आणि RBI हे कसं आहे हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर चलन पद्धतीत बदल करण्यासाठी ब्रिटिश राजा पंचम जॉर्ज यांनी 1925मध्ये रॉयल कमिशनची नियुक्ती केली होती. तर चलन पद्धतीमध्ये बदल करण्यासाठी कोणी नियुक्त केली होती रॉयल कमिशनची, तर तो राजा पंचम जॉर्ज असेल. त्यानंतर त्याचे अध्यक्ष कोण होते, तर एडवर्ड यंग हे त्याचे अध्यक्ष होते. तर अशा पद्धतीच्या खूप साऱ्या त्याच्यामध्ये प्रिलिम्सच्या बीट्स आपल्याला आजच्या लेखामध्ये सापडून जातील. तर तो नक्की वाचून त्याच्या नोट्स बनवून लगेच ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर जे त्या लेखाच्या वरती
म्हणजे जो लोगो दिलेला आहे RBIचा, तर तो लोगो देखील कसा बदलत आला सुरुवातीपासून. म्हणजे आता तिथं सिंह होता, मग सिंह जाऊन तिथं वाघ आलेला आहे का, मग त्याच्या पाठीमागे जे झाड आहे मग ते झाड कशाचं आहे, ताडाचं झाड आहे का, मग त्याचा आशय काय आहे, म्हणजे वाघ असेल तर तो कशाचं प्रतीक दर्शवतो, त्याच्यानंतर ताडाचं झाड असेल किंवा खजुराचं झाड असेल तर तो कशाचा आशय दर्शवतो, हे देखील माहिती असणं गरजेचं आहे. याच्यावरती क्वेश्चन्स RBI हा किंवा बँकिंग सिस्टीम याच्यावरती तर प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. RBI ॲक्ट असेल, त्याचे वेगवेगळे कायदे असतील, फॉर्मेशन असेल, डिफरंट कमिटीज असतील, कंपोजिशन असेल, जसं की पब्लिक सेक्टर बँकचा चेअरमन कोण सिलेक्ट करता, 2019च्या प्रिलिम्समध्ये प्रश्न विचारला गेला होता. त्यानंतर पुढची जी इंडियन एक्सप्रेसमधील न्यूज आहे पेज नंबर 8वरती, द सवर्ण गेज नावाची एक न्यूज आलेली आहे. याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट टॉपिक डिस्कस केलेला आहे जो की आपल्याला एसे रायटिंगसाठी किंवा इथिक्सच्या अनुषंगाने महत्त्वाचा ठरू शकतो. जसं की व्हाय कांट मेन स्ट्रीम फिल्म मेकर्स इमॅजिन दलित्स ॲज पीपल नॉट स्टेरिओटाईप्स. म्हणजे मेन स्ट्रीम फिल्म मेकर्स जे आहेत ते दलित्स आहेत त्यांना पीपल म्हणून का ट्रीट करत नाही आहेत, ते स्टेरिओटाईप्स म्हणून का ट्रीट केलं जातं, याच्या अनुषंगाने तो लेख आलेला आहे. मॅडम चीफ मिनिस्टर नावाचा जो अपकमिंग मूवी आहे त्याच्या अनुषंगाने हे आर्टिकल आलेलं आहे की त्यामध्ये देखील ज्या पद्धतीने एक दलित कम्युनिटीतून महिला चीफ मिनिस्टर होते आणि मग ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये अनटचेबल्स, अनस्टॉपेबल या पद्धतीचे जे वर्ड्स वापरले गेले इव्हन ट्रेलरमध्ये देखील, तर त्या अनुषंगाने त्याचा एक आढावा घेणारा लेख आलेला आहे जो इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पॉलिटिकल करेक्टनेस नावाची एक टर्म वापरली गेली आहे. पॉलिटिकली करेक्ट असणं म्हणजे काय, हा जो भाग आहे किंवा हा जो टॉपिक आहे तो पॉलिटिकल सायन्स ऑप्शनलमध्ये आपल्याला महत्त्वाचा आहे. पॉलिटिकली करेक्ट असणं म्हणजे नेमकं काय. त्यानंतर बद्रीनारायणचं एक बुक त्याच्यामध्ये कोट केलेलं आहे. बद्रीनारायण's 2006 बुक विमेन हिरोज अँड दलित ॲसर्टेशन इन नॉर्थ इंडिया, या अनुषंगाने ते बुक देखील एक कोट केलेलं आहे जे आपण परीक्षेमध्ये ॲज इट इज कोट करू शकतो. क्वेश्चन याच्यावरून जर आपण विचार केला किंवा कसं रिलेट होतं तर इम्पॅक्ट ऑफ मूवीज ऑन इंडियन सोसायटी हा एक याच्यातला भाग होऊ शकतो. आणि दुसरा म्हणजे हाऊ सोसायटी रिफ्लेक्ट्स इन मूवीज, हा एक याच्यातला भाग महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर पुढची जी महत्त्वाची बातमी आहे ती अगेन रिलॅक्स डिटेन्शन नॉर्म्स टू प्रिव्हेंट ड्रॉपआउट सेज गव्हर्नमेंट. द हिंदूचीच ही बातमी आलेली आहे की ड्रॉपआउटची जी संख्या आहे, स्कूल ड्रॉपआउट जे आहेत तर त्यांची जी संख्या आहे ती कमी करण्यासाठी डिटेन्शन नॉर्म्समध्ये रिलॅक्सेशन करण्याची मागणी मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनने केलेली आहे. आजच्या द हिंदूवरचीच पहिल्याच पानावरची ही बातमी आहे. त्याच्यामध्ये ॲक्शन प्लॅन टू प्रिव्हेंट इन्क्रीज्ड ड्रॉपआउट्स, त्यानंतर ॲक्सेस टू ऑनलाईन एज्युकेशन याच्यावरती चर्चा केलेली गेलेली आहे. त्यानंतर युनायटेड नेशन्सने देखील असं सांगितलं होतं की इस्टिमेटेड ऑलमोस्ट 24 मिलियन स्कूल एज चिल्ड्रन आर ॲट रिस्क ऑफ ड्रॉपआउट ड्यू टू कोविड. म्हणजे कोविडमुळे जवळजवळ 24 मिलियन स्कूल चिल्ड्रन्स किंवा स्टुडंट जे आहेत तर ते ड्रॉपआउट होण्याची शक्यता असल्याची भीती किंवा धोका युनायटेड नेशन्सने देखील वर्तवलेला आहे. आता ही न्यूज जी आहे ती आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून कशी बघायला पाहिजे तर इम्पॅक्ट ऑफ कोविड-19 ऑन एज्युकेशन, म्हणजे कोविड-19चा जो इम्पॅक्ट आहे तो एज्युकेशन सेक्टरवरती कशा पद्धतीने पडलेला आहे. म्हणजे ऑनलाईन एज्युकेशन, ऑफलाईन एज्युकेशन असे दोन वर्ग तयार झालेले आहेत का, असं काही अभ्यासकांचं म्हणणं आहे की ऑनलाईन एज्युकेशन आणि ऑफलाईन एज्युकेशन. मग ऑनलाईन एज्युकेशन असेल तर त्याचा ॲक्सेस आहे का, ॲक्सेस टू इंटरनेट असेल तर तो आहे का अवेलेबल. मग रिमोट एरियाज जे आहेत भारतामध्ये, ईशान्य भारत असेल किंवा कोणते ट्रायबल एरियाज असतील तर तिथं तो ॲक्सेस आहे का, या पद्धतीने याच्यावरती विचार व्हायला पाहिजे. त्यानंतर ड्रॉपआउटच्या आणखी रिझन्स काय असू शकतात, म्हणजे जसं कोरोना किंवा कोविड-19 सिच्युएशन म्हटलं गेलं तर तशा आणखी रिझन्स काय असू शकतात. जसं फॉर एक्झाम्पल की डिस्टन्स असेल, म्हणजे स्कूल असेल आणि त्याचं डिस्टन्स असेल घरापासून तर त्या डिस्टन्समुळे देखील ड्रॉपआउट होण्याचं प्रमाण आहे का. तर ते सच्चर समितीचा एक रिपोर्ट आलेला, तर सच्चर समितीच्या रिपोर्टमध्ये सांगितलेलं की डिस्टन्स खूप मॅटर करतं मुस्लिम कम्युनिटीमध्ये, मुस्लिम मुलींचं स्कूल ड्रॉपआउट होण्यामध्ये. तर अशा पद्धतीचे इनपुट्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढची जी गोष्ट आहे, आज सगळ्या बातमी आहे जी सगळ्या न्यूजपेपरमध्ये येत राहिली ती म्हणजे की व्हेरियस सिक्युरिटी फोर्सेस अँड एजन्सीज अँड देअर मॅन्डेट, या टॉपिकला आपल्या रिलेट असणारी ती बातमी आहे. महाराष्ट्र स्केल्स डाऊन सिक्युरिटी, म्हणजे जे राजकीय नेते आहेत किंवा मंत्री आहेत तर त्यांच्या सिक्युरिटीमध्ये सिक्युरिटी जी आहे ती स्केल डाऊन केलेली आहे. जसं मग आता हे सिक्युरिटीच्या अनुषंगाने आपल्याला माहिती असणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत तर लेवल्स ऑफ प्रोटेक्शन, म्हणजे प्रोटेक्शनच्या लेवल किती आहेत तर 6 लेवल्स आहेत त्याच्यामध्ये किंवा 6 टाईप ऑफ प्रोटेक्शन प्रोव्हाइड केले जातात. जसं की एक्स प्रोटेक्शन असेल, एक्स कॅटेगरी प्रोटेक्शन असेल, वाय कॅटेगरी प्रोटेक्शन असेल, वाय प्लस असेल, झेड असेल, झेड प्लस असेल आणि SPG असेल म्हणजे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप असेल. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप
जी काय कॅटेगरी आहे तर ती प्राईम मिनिस्टर अँड हिज इमिजिएट फॅमिली त्यांना प्रोव्हाइड केलं जातं. त्याच्यानंतर कोण ठरवतं हे की कोणत्या कॅटेगरीची सिक्युरिटी कोणाला द्यायची आहे, तर ते MHA म्हणजे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स ठरवतं की कोणती कॅटेगरीची सिक्युरिटी कोणाला प्रोव्हाइड करायला पाहिजे. त्यानंतर ते कशावरती बेस्ड असेल, म्हणजे कोण त्यांना इनपुट्स देते, तर ते इनपुट्स दिले जातात IB आणि रॉ म्हणजे रिसर्च ॲनालिसिस विंग आहे त्यांच्या थ्रू ते इनपुट्स दिले जातात. त्याच्यानंतर याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणारे फोर्सेस कोणते कोणते आहेत, CRPF असेल, CISF असेल, NSG असेल. आणि याच्यासाठी पेईंग फॉर प्रोटेक्शन म्हणजे याच्यासाठी काही चार्जेस घेतले जातात का, की जो जनतेचा टॅक्स आहे त्याच्यामधूनच हे प्रोटेक्शन दिलं जातं. तर याच्यामध्ये आता म्हणजे फ्री ऑफ चार्ज दिले जातात आणि चार्जड प्रोटेक्शन म्हणजे या दोन्ही पद्धती त्याच्यामध्ये आहेत. मग फ्री ऑफ चार्ज म्हणजे जे MHAनं सांगितलेत की हे लोक आहेत तर ते कोण आहेत हे देखील माहिती असायला पाहिजे. प्राईम मिनिस्टर असेल, मुख्यमंत्री असेल, त्यांची फॅमिली असतील, फॉर्मर प्राईम मिनिस्टर असतील, तर या अनुषंगाने कोणाकोणाला प्रोटेक्शन फ्री ऑफ चार्ज प्रोव्हाइड केलं जातं. आणि एखादी व्यक्ती आहे की तिला वाटलं की मला या घटकांपासून धोका आहे आणि त्यामुळे मला प्रोटेक्शनची आवश्यकता आहे, तर तशा पद्धतीचा अर्ज सदरची व्यक्ती करू शकते. मात्र त्याला चार्जड प्रोटेक्शन हे प्रोव्हाइड केलं जाईल. रोल अँड फीचर्स ऑफ वेरियस सिक्युरिटी फोर्सेस हा आपला एक्सपेक्टेड त्याच्यातला एक टॉपिक आहे किंवा क्वेश्चन आहे. अँड देन नीड अँड सिग्निफिकन्स ऑफ दीज सिक्युरिटी फोर्सेस. याच्या सिक्युरिटी फोर्सेस आहेत, NSG असेल, CISF असेल, CRPF असेल, तर त्याचा नीड म्हणजे गरज आणि सिग्निफिकन्स त्याचा काय आहे. त्याच्यानंतर लोकसत्तामध्ये आज एक महत्त्वाची बातमी आली, PM किसान योजना जी आहे तर त्याच्यामध्ये जो अफार झालेला आहे असं आपण म्हणू शकतो, तर त्या अनुषंगाने बातमी आलेली आहे. 20 लाख अपात्र लाभार्थ्यांना 1344 कोटी म्हणजे 20 लाख अपात्र लाभार्थी आहेत त्याचे की ज्यांना 1344 कोटी गव्हर्नमेंटच्या माध्यमातून दिले गेलेले आहेत. तर हा टॉपिक कुठे रिलेट होतो, तर इश्यूज रिलेटेड टू डायरेक्ट अँड इनडायरेक्ट फार्म सबसिडीज हा जो आपला टॉपिक आहे त्याच्यामध्ये हा टॉपिक येतो. तर PM किसान योजना आपल्याला माहिती पाहिजे की काय आहे PM किसान योजना. त्याच्यामध्ये 3 टप्प्यामध्ये 6,000 रुपये 3 टप्प्यामध्ये कशा पद्धतीने दिले जातात. त्याच्यानंतर लघु व मध्यम शेतकरी किंवा जमीन 2 हेक्टरपेक्षा कमी असणाऱ्या शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने PM किसान योजनेचा लाभार्थी ठरवलं जातं. त्याच्यानंतर अपात्र आणि प्राप्तिकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना हा निधी दिला गेलेला आहे. कॉमनवेल्थ ह्युमन राईट्स इनिशिएटिव्ह या संस्थेद्वारे एक RTI टाकण्यात आला होता आणि त्या संस्थेने RTIच्या माध्यमातून ही माहिती इन्फॉर्मेशन घेतली आणि त्याच्यातून ही इन्फॉर्मेशन पुढं आली की 20 लाख अपात्र लाभार्थ्यांना PM किसान योजनेचा फायदा झालेला आहे. मग अशीच आणखी एक योजना PM किसान योजना जी आहे त्या पद्धतीनंच काही महिन्यांपूर्वी प्रधानमंत्री फसल विमा योजना याच्यातील देखील एक अफार जे P साईनाथ सर आहेत तर त्यांनी पुढं आणलेला किंवा त्यांच्या माध्यमातून तो पुढं आला होता. त्याच्यानंतर PM किसानबद्दल आणखी एक महत्त्वाची गोष्ट जी माहिती असायला पाहिजे की कोणते स्टेट्स ही योजना इम्प्लिमेंट करतात. तर वेस्ट बेंगॉल व्यतिरिक्त मग हे स्टेट इतर जे स्टेट आहेत त्यांच्यामध्ये इम्प्लिमेंट केली जाते का, मग सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम आहे का, कशी आहे, या सगळ्या गोष्टी याच्या अनुषंगानं माहिती असायला पाहिजे. याची मिनिस्ट्री विचारली जाऊ शकते, फीचर्स ऑफ स्कीम विचारले जाऊ शकतात. 2017मध्ये 15मध्ये 2016मध्ये स्कीमच्या अनुषंगाने बरेचसे क्वेश्चन्स विचारले गेले आहेत. जसं 2015मध्ये एका स्कीमच्या अनुषंगाने त्याचं एम आणि मिनिस्ट्री कोणता आहे, डिपार्टमेंट कोणतं आहे हे विचारलं गेलं होतं. त्यानंतर राईट टू प्रायव्हसीच्या अनुषंगाने आज लोकसत्तामध्ये देखील विधा व्यवधानमध्ये आलेला आहे. तर त्या गोष्टी देखील म्हणजे गोपनीयतेचा बदलता दृष्टिकोन, व्हॉट्सअपची जी नवीन पॉलिसी आहे तर ती व्हॉट्सअपची नवीन पॉलिसी आणि त्या नवीन पॉलिसीमध्ये असणारे म्हणजे डिजिटल सोयीसुविधांचा लाभ घेताना आपण आपल्या खाजगी माहितीशी तडजोड करतो आहे का, म्हणजे आपली प्रायव्हेट इन्फॉर्मेशन जी आहे त्याच्याशी आपण तडजोड करतो आहे का या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वापरताना, तर त्याच्या अनुषंगाने ही माहिती आलेली आहे. आणखी बऱ्याचशा न्यूज आहेत पण वेळेच्या अभावी त्या कव्हर करणं शक्य नाही आहे. जसं की काय नेमकं वाचायला पाहिजे हे समजलं आणि काय वाचून तो सिलेबसला कसं रिलेट करायला पाहिजे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स कोणते आहेत हे एकदा समजलं की त्याच्यानंतर बाकी न्यूज पाहून घेता येते. जसं की स्टेट इज नॉट अबो द लॉ सेज नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल. ही नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलचा जो साऊथर्न बेंच आहे तर त्यांनी अशा पद्धतीने सांगितलेलं की स्टेट इज नॉट अबो द लॉ. तर ते CRZ रेग्युलेशनच्या अनुषंगाने त्यांनी एक वर्डिक्ट दिलेलं, त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे. मग आपल्याला नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल माहिती असणं, आर्टिकल 21 माहिती असणं, म्हणजे स्वच्छ पर्यावरणाचा अधिकार, त्याच्यानंतर राईट टू हेल्दी एन्व्हायरमेंट असेल. 2012च्या प्रिलिम्समध्ये याच्यावरती सर्व प्रश्न विचारला गेला होता. त्यानंतर स्टेट इज नॉट अबो द लॉ, व्हॉट इज स्टेट काय आहे, मग कलम 12मध्ये त्याच्या काय डेफिनेशन सांगितलेले आहे या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आजच्या वर्तमानपत्रामध्ये महत्त्वाच्या बातम्या आलेल्या आहेत. याच्या नोट्स तुम्हाला टेलिग्राम चॅनेलवरती अवेलेबल होतील. थँक्यू.